डीजे मॅनला विनंती असेल आपण येथे या थोडेसे. मॉनिटर नसल्या कारणाने आवाज नाही येत आहे जास्त इथे. प्लीज येथे घेऊन या आपला टेम्पो. हॅलो, नमस्कार. गेली 28 वर्ष डॅनियलजी कावरी म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके बाब्याबाई अर्नाळ्याच्या समुद्र किनाऱ्यावर एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जी समुद्राच्या रेतीवर खेळली जाते. बॉल मारला की समुद्राच्या पाण्यात जातोय आणि हजारोची गर्दी ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आणि त्याच्यामुळेच मी मनापासून आभारी असेल की या स्पर्धेचं समालोचन करण्याची संधी मला मिळाली आणि एका अविस्मरणीय सोहळ्याचा घटक देखील आज या ठिकाणी झालो. परंतु या स्पर्धेची एक वेगळी ओळख देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि ती आपण जपलेली आहे. कारण प्रेक्षक ही खरी ओळख या स्पर्धेची आहे आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी आमंत्रित करील एक छोटंसं गाव भिवंडी तालुक्यातील गोरसई नावाचं, आज महाराष्ट्रातील ग्रामीण क्रिकेटचा दादा संघ म्हणून गोरसई ओळखला जातो. भावेश पवार यांच्यापासून बरेच खेळाडू या गावाने दिले आणि गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटला असा एक वंडर बॉय मिळाला ज्याचे येण्याने मात्र मैदानं भरू लागली, प्रेक्षकांना आनंद मिळू लागला आणि तो सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थान बनू लागला. आज अर्नाळ्यामध्ये दाखल झालाय टेनिस क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंच्या यादीतील मोठं नाव पवन केने. विकास सालियन साहेब आणि महेंद्र पाटील साहेब, पहा ही क्रेज आहे. मी तर म्हणेल एखादा करोडपती काय अब्जोपती असेल ना त्याला सुद्धा एवढ्या टाळ्या वाजणार नाहीयेत, एवढ्या टाळ्या पवन केने यांच्यासाठी या ठिकाणी वाजतायत. आणि हे कशाच्या जोरावर, क्या बात आहे. एवन एवन पवन, ही पवन केनेची क्रेज या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मित्र हो, हे कशाच्या जोरावर कमावलंय माहिती आहे? त्याच्या बॅटिंगच्या आणि बॉलिंगच्या जोरावर त्यांनी कमावलेलं आहे. आणि म्हणूनच आज या ठिकाणी एक विशेष सन्मान मी विकास शेठ आणि त्याचबरोबरीने महेंद्र पाटील साहेब आपल्या दोघांनाही विनंती असणार आहे. आज आपल्या गावामध्ये महाराष्ट्र टेनिस क्रिकेट आणि भारतीय क्रिकेटमधील टेनिस क्रिकेटमधील लोकप्रिय खेळाडू आणि एक आदर्श खेळाडू, 0% ॲटिट्यूड असणारा खेळाडू नाव पवन केने, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असणारा खेळाडू. बाबेबाई तुम्ही सुद्धा या, तुम्ही सगळं करताय मागे मागे राहताय. वा, विकास शेठ, महेंद्र शेठ, पवन केनेची स्माईलच बरंच काही सांगून जाते. मी तर म्हणेल आमच्या छोट्या छोट्या बहिणी दीदी सुद्धा आलेल्या आहेत पवन केने बरोबर एक सेल्फी घेण्यासाठी, बरोबर. कारण आज सगळ्यांचाच लोकप्रिय खेळाडू आहे, सगळ्यांनी डोक्यावर घेतलं. त्याचं कारण आहे पवन केने सगळ्यांसाठी सारखा आहे आणि पवन केने यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दोन शब्द त्यांनाही बोलण्याची विनंती करू. पवन, तुम्ही जाता त्या ठिकाणी गर्दी होते खरी, परंतु समुद्रावरची मॅच, प्रेक्षकांची गर्दी, समुद्राचं पाणी एका बाजूला आणि ही हजारोची गर्दी एका बाजूला. पवन, अर्नाळ्यात येऊन कसं वाटलं, ही मॅच पाहून कसं वाटलं, काय म्हणाल?
नक्कीच खूपच गर्दी आहे आणि मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल मी थँक्यू बोलेन. आयोजन कमिटी खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि ग्राउंडमध्ये मॅच चालू असताना मला पण वाटत होतं की मी पण एखाद्या टीममध्ये पाहिजे होतो खेळायला. पवनला खेळायचं आहे. आता मी बाब्या भाई ही लगेच आयोजन कमिटीने विनंती मान्य केली आहे की पुढल्या वर्षी ही स्पर्धा पवन केने खेळणार. पवन हो नक्कीच नक्कीच. म्हणजे त्या दिवसाची 365 दिवस पवनही वाट पाहणार आहेत आणि आपण सुद्धा वाट पाहणार आहेत. एक अविस्मरणीय क्षण. आणि पहा मित्रांनो, या ठिकाणी यायचं आहे म्हणजे भिवंडी गोरसाई काही जवळ नाही आहे. फक्त तुमच्या प्रेमापोटी पवनने, माझ्या मते कालही मॅच होती, कदाचित आजही मॅच असेल, तुमच्या प्रेमापोटी पवन या ठिकाणी आलेत. आणि पवन, तुमची ही लोकप्रियता अशीच उत्तरोत्तर वाढत जाऊ देत, तुमचा खेळही बहरत जाऊ देत. सगळ्या खेळाडूंना आणि सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, पवनच्या भावी कारकिर्दीसाठी एकदा टाळ्यांच्या गजरात मात्र आपण शुभेच्छा देऊयात. यस यस, धन्यवाद चंदू सर. त्यानंतर असं एक गोड व्यक्तिमत्व, अर्थातच क्रिकेट चाहता, सातत्यानं क्रीडा कौशल्यावर प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व, अर्थातच असं म्हटलं जातं ना की देणाऱ्यांना देत जावं, घेणाऱ्यांना घेत जावं आणि देणाऱ्यांना देता देता देणाऱ्याचे हात सुद्धा घ्यावेत. असं एक दानशूर असं व्यक्तिमत्व, अर्थातच सातत्यानं आपण पाहतो एक उद्योजक आणि त्याचप्रमाणे हिंदू बार रेस्टॉरंट आणि विकास एक मोठा ब्रँड बनलाय असे आदरणीय सन्माननीय विकास सालियान साहेब यांना मी विनंती करतो, आपण या आपल्या या ठिकाणी अर्णाला प्रीमियर लीगच्या वतीनं एक गोड सत्कार केला जाईल. सुभाष शेठ आणि आदरणीय सन्माननीय सुभाष शेठ साहेब आणि गणेश भोईर साहेब यांना मी विनंती करतो, आपण एकत्रित यायचे, आपल्या शुभ हस्ते हा गोड सत्कार केला जाईल. माईची शाळ तसेच ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. विकास शेठ सालियान साहेब यांना या ठिकाणी एक गोड सत्कार, एक दानशूर असं व्यक्तिमत्वाने सातत्यानं क्रिकेट या खेळावर तितकंच मोठं प्रेम असणार असं एक व्यक्ती. आणि अर्णाला प्रीमियर म्हटलं तर सातत्याने एक पाठीचा कणा म्हणून या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं. एकदा जोरदार टाळ्या विकास शेठ यांच्यासाठी. त्यानंतर पुढील सत्कार, एक असं व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं अर्णाला ग्रामपंचायत पासून त्याची सुरुवात, अर्णाला ग्रामपंचायत माजी सरपंच, त्यानंतर आज अर्णाला नगरीतील असा एक सुपुत्र, खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर पालघर जिल्हा भारतीय जनता पार्टी येथील अध्यक्ष देखील होते, आज माजी अध्यक्ष आहेत असे आदरणीय सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेब यांचा गोड सत्कार केला जाईल. सन्माननीय झेंडेकर साहेब यांना मी विनंती करतो, आपण या. झेंडेकर साहेबांना मी विनंती करतो, आपण या. आपल्या शुभ हस्ते ही मायेची शाल तसेच सन्मान चिन्ह देऊन द प्राऊड ऑफ अर्णाला एक दानशूर असं व्यक्तिमत्वाने एक पालघर जिल्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष महेंद्र पाटील साहेब यांचा हा गोड सत्कार केला जातोय. पुढील सत्कार या ठिकाणी आदरणीय सन्माननीय अर्णाला गावाचे उपसरपंच अर्थात सतीशजी तांडेल साहेब यांचा हा गोड सत्कार केला जाईल. मी विनंती करतो सन्माननीय जयदेव पाटील साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. अर्णाला गावाचे उपसरपंच अर्थात सतीश तांडेल साहेब यांचा हा सत्कार केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या. प्रेक्षकांना विनंती असेल, खेळाडूंना विनंती असेल, सतीश तांडेल साहेब यांचा हा गोड सत्कार केला जातो. पुढील सत्कार सन्माननीय जेपी साहेब, आपण देखील यायचंय, आपला देखील या ठिकाणी गोड सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय महेंद्र पाटील साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी अर्थात जेपी साहेब यांचा हा सत्कार केला जातोय. मायेची शॉल तसेच ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन तसंच श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येते.
विकास सालियन साहेब यांचे जवळचे मित्र अर्थात सन्माननीय राजू जॉन साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय ग्रामस्थांना. नरेंद्र कोळी साहेब आपण या. नरेंद्र कोळी साहेब आपल्याला विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. पुढील सत्कार झेंडेकर साहेब यांना मी विनंती करतोय. झेंडे साहेब आपण देखील यायचं. आपला देखील या ठिकाणी शुभ सत्कार केला जाईल. खरं तर अतिथी देवो भव ही आमची भारतीय संस्कृती आहे आणि ही भारतीय संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न आज JPLच्या माध्यमातून अर्थातच अर्नाळा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय. ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच डॅनियल खवरी साहेब व सोबतीनं महेंद्र पाटील साहेब देखील जोडले जातील. पुढील सत्कार सन्माननीय सुभाष पाटील साहेब. सुभाष पाटील साहेब आपण देखील यायचं. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार केला जाईल. सुभाष पाटील साहेबांना मी विनंती करतोय. या स्पर्धेचे सर्व अर्थातच डॅनियल खवरी साहेब बाब्या या नावानं भरपूर असं प्रेम मिळतं. असे तुम्हा सर्वांचे लाडके बाब्या दादा यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जातोय. एक आकर्षित आणि आठवणीत राहणारी अशी स्पर्धा. पुढील सत्कार गणेश भोईर साहेब आपण देखील या. आपला देखील सत्कार केला जाईल. गणेश भोईर साहेब यांना मी विनंती करतोय. सन्माननीय डॅनियल खवरी साहेब हा सत्कार करतील. मायेची शॉल तसेच ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. गणेश भोईर साहेब यांचा देखील या ठिकाणी गोड सत्कार हा केला जातोय. त्यानंतर अर्नाळा गावातील असं एक सुपुत्र खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर वसई तालुक्यातील एक मानाची वसई तालुका कला क्रीडा महोत्सव आले. त्या ठिकाणी मला वाटतं 2 वेळा चॅम्पियन होते. शरीर सौष्ठ स्पर्धा आणि ठिकाणी हे चॅम्पियन असणाऱ्या अर्नाळा गावाची सुपुत्र तसेच मुंबई श्री मला वाटतं सेकंड प्राइज होतं सिल्वर मेडलिस्ट अर्नाळा गावाची सुपुत्र आदरणीय सन्माननीय मिस्टर सनी जमन यांच्या ठिकाणी गोड सत्कार केला जाईल. सनीसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि ग्रामस्थांची रिक्वेस्ट आहे, मान्यवरांची रिक्वेस्ट आहे, एक टी-शर्ट्स काढून ही पोज व्हायला हवी. सनी आपल्याच गावातील आपल्याच अर्नाळा गावातील महेंद्र पाटील सोबतीनं विकास सालियन सोबत सर देखील जोडले जातील. एकदा जोरदार टाळ्या. अर्नाळा गावातील हा खेळाडू प्रत्येक पोस्टसाठी क्या बात आहे. अतिशय मोठी मेहनत आणि सातत्यानं आपण पाहतोय ते यश. असं म्हटलं जातं ना की क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात तुमच्या समोर कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर का प्रामाणिक असेल तरी यशालाही पर्याय नसतो. असा आमच्या अर्नाळा गावाचा अभिमान, आमचा अर्नाळा गावाचा सुपुत्र. पुढील सत्कार सन्माननीय JP साहेब आपण देखील यायचं. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार केला जाईल. JP साहेबांना मी विनंती करतो आपण या. क्षमासावी JP साहेब थोडंसं पुढील सत्कार खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय. एक 2 मिनिटं शांत बसलं तर बरं होईल मला वाटतं.
त्या अगोदर आपण अजून एक महत्त्वाचा सत्कार अर्थात अग्नि अंबेबोटचे नाखवा आदरणीय सन्माननीय जयदेव पाटील साहेब यांचा हा सत्कार केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं यूट्यूब लाईव्ह हे आपल्याला स्पॉन्सर केलं होतं. असे दानशूर असं व्यक्तिमत्व जयदेव पाटील साहेब यांचा हा गोड सत्कार केला जातो. सातत्यानं ज्या ज्या ठिकाणी अर्णाला क्रिकेटच्या स्पर्धा होतात आणि त्या ठिकाणी असं एक दानशूर व्यक्तिमत्व अर्थातच जयदेव पाटील साहेब यांचा हा गोड सत्कार डॅनियल खावरी साहेब, महेंद्र पाटील साहेब, विकास सालियान साहेब, JK साहेब हे सर्व एकत्रित येऊन हा सत्कार केला जातोय. त्यानंतर पुढील सत्कार असा एक आवाज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मॅन फ्रॉम घाटकोपर, परंतु आज पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन साता समुद्र पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये जो आवाज मराठीमध्ये गाजला होता, असे आपले तुम्हा मा सर्वांचे लाडके आणि ज्या समालोचकाला आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्णी आहेत आणि ज्यांना फॉलो केलं जातं, आज खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना खेळाडूंचं गुगल टेनिस क्रिकेटचं म्हणून ह्या समालोचकाकडे पाहिलं जात आहे. असं तुम्हा सर्वांचे लाडके द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू शेटे सर यांचा हा गोड सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय डॅनियल खावरी साहेब आणि संदीप वैती साहेब, आपण जिथे कुठे असाल आपण देखील वरती यायचे. संदीप वैती साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील जॉईंट व्हायचंय. अर्णाला प्रीमियर लीग APL आणि ह्या स्पर्धेमध्ये प्रथमताच अर्णाला नगरीमध्ये जोडले गेले चंद्रकांत शेटे सर, चंदू शेटे सर. द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटचं आपण म्हणायला गेलं तर एक मला वाटतं जितकी गुगलपर्यंत देखील माहिती नसेल तितकी माहिती आज सातत्यानं आपण पाहतोय. चंदू सरांना विनंती असेल ह्या स्पर्धेबद्दल ह्या अर्णाला नगरीमधून येऊन कसं वाटतंय 2 शब्दामध्ये मनोगत ऐकायला आवडेल. येस थँक्यू डीजे. 2 मिनिटं डीजे थँक्यू. सर्वप्रथम मी राकेश तामोरे तुमचा आभारी असेल आज या ठिकाणी येऊ शकलो, कारण ऐकलं होतं फक्त समुद्र किनाऱ्यावरच्या क्रिकेटची गर्दी, परंतु मी तर म्हणेल ज्याने समुद्र किनाऱ्यावरचं हे क्रिकेट पाहिलं नाही त्याने काहीच पाहिलं नाही असं म्हणावं लागणार आहे. कारण ही जी गर्दी आहे खूप काही सांगून जाते, क्रेज खूप काही सांगून जातं. आणि भले 1 तासाच्या स्पर्धेसाठी एवढी कुठे गर्दी होते का, थक्क करणार आहे हे सगळं. मी तर म्हणेल बाब्याबाई पुढल्याही वर्षी एक मॅचसाठी का होईना या ठिकाणी यायला पुन्हा आवडेल. आणि जे क्रिकेट प्रेम आहे, क्रिकेटची क्रेज आहे, ही समुद्र किनाऱ्यावर इतर ठिकाणपेक्षा काही कमी नाही आहे. मी तर म्हणेल थोडीशी ती जास्तच आहे. जबरदस्त क्रिकेट आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आज राहिला. यस धन्यवाद सर. त्यानंतर यस मी राकेश भाऊ तामोरे आपण या ठिकाणी यायचं आहे, कारण आज रथी महारथी अगदी कृष्णा सातपुते यांच्यापासून ओमकार देसाई यांच्यापर्यंत या स्पर्धेसाठी बाब्याबाई यांना विशेष सहकार्य आणि विशेष म्हणजे आपल्या माहितीसाठी पालघर जिल्ह्यातील छोट्या छोट्या खेळाडूंना दिल्लीपर्यंत क्रिकेट खेळवणारं व्यक्तिमत्व आहे. आणि स्वतः कलाकार आहेत परंतु क्रिकेटपटू घडवण्याचं काम ज्यांनी केलं आहे, मी आमंत्रित करील राकेश तामोरे दादा या ठिकाणी यायचं आहे. पालघर संघाचे व्यवस्थापक, टाई पॅकर संघाचे व्यवस्थापक आणि पालघर जिल्ह्यातील छोट्या छोट्या गावातील खेळाडूंना दिल्लीपर्यंत नेण्याचं काम ज्यांनी केलं, याच खेळाडूंना दुबई दाखवण्याचं काम ज्यांनी केलं, असा पडद्यामागचा कलाकार मी या ठिकाणी राकेश दादा तामोरे यांचा सन्मान. नामवंत चित्रकार आहेत, गणेश मूर्तिकार आहेत आणि क्रिकेट खेळाडू घडवण्याचं देखील काम केलं जातं. या पडद्यामागच्या सूत्रधाराचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. यस आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून जे आमचे पंच आहेत, मी सर्वप्रथम नासिर सर या स्पर्धेचे पंच आणि उभ्या महाराष्ट्राने जावेद आणि नासिर या 2 बंधूंची जोडी पाहिली आणि त्याच्यापैकी नासिर भाई सर्वप्रथम
लेदर बॉल क्रिकेट सिनराय टोयोटा असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर अमृत 11साठीचं जबरदस्त क्रिकेट असेल. या महेंद्र पाटील साहेबांना विनंती असेल आपण सन्मान करायचा आहे. या ठिकाणी सतीशजी तांडेल साहेब आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम पंच आणि नामवंत खेळाडू नासिर सरांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. या स्पर्धेची पंचांची कामगिरी लाजवाब होती आणि त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान. खास ठाण्यावरून या ठिकाणी आले अमृत 11 संघाचे आणि महाराष्ट्रातील नंबर 1 गोलंदाज म्हणून देखील त्यांनी कामगिरी पाहिलेली असे राजेश तळाशिलकर आऊ सर, पूर्वी दादर आणि आता जर पाहिलं तर अगदी विरारमध्ये चाललेले आहेत असे महाराष्ट्रातील 2 रथी महारथी या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. दोघांचेही विशेष कौतुक आणि अभिनंदन सुद्धा. त्यानंतर या ठिकाणी आमच्या दोन्ही समालोचकांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. पालघर भूषण पुरस्कार प्राप्त आणि सुप्रीमो चषकात देखील ज्यांनी पालघरचा आवाज पोहोचवला, मी प्रमोद शेडगे सरांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. या प्रमोद शेडगे सर पायाला भिंगरी बांधण्याप्रमाणे वर्षभर क्रिकेटसाठी भिरी भ्रमंती करणारा हा समालोचक आज सन्मान केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून अर्नाळा प्रीमियर लीगमध्ये या पालघरच्या सुपुत्राचा सन्मान केला जातो आहे. आपल्या समालोचनाच्या कारकिर्दीचा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. त्यानंतर सन्मान केला जातोय अशा समालोचकाचा. पहा, नामवंत उद्योजक आहेत, राजहंस रिसॉर्टचे मालक आहेत, परंतु त्यांचं प्रेम प्रचंड आहे. कारण एक समालोचनातील अवलिया जो या परिसरातून पुढे येतोय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्र गाजवल्याशिवाय राहणार नाही. समालोचक मृदुल मेहर यांचा सन्मान. निनाद भाऊ आपण या ठिकाणी यायचं आहे आणि या निनाद भाऊ आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्याच परिसरातील उदयोन्मुख समालोचक, प्रचंड टॅलेंट असणारे समालोचक, ख्यातनाम उद्योजक आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, राजहंस स्पोर्ट्सचे आणि राजहंस रिसॉर्टचे देखील मालक सन्मान केला जातोय समालोचक मृदुलजी मेहर यांचा. यस, धन्यवाद दडजे. त्यानंतर पुढील सत्कार असं एक व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं एक छोटीशी सुरुवात केली होती. मी जागृत बंदर पाडेकर आणि त्यानंतर आज आपण सातत्यानं त्यांच्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून सातत्यानं एक संदेश देण्याचं काम केला जातोय. असे तुम्हा आपल्या नगरीतील आणि एक सोशल वर्कर, महाराष्ट्र पोलीस दलातील एक व्यक्तिमत्व अर्थात सन्माननीय निनादजी पाटील साहेब यांचा हा सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय पालघर जिल्हा अध्यक्ष महेंद्रजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल. निनाद पाटील साहेब आपण यायचंय. माईची शाळ तसेच ह्या स्पर्धेच्या एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी निनादजी पाटील साहेब यांचा हा गोड सत्कार केला जातो. निनाद पाटील साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतात. गेल्या 28 वर्षापूर्वी लावलेल्या रोपट्याचा, पण डॅनियल खावरी माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, पण मी त्याला म्हटलं यापुढे तू मला अवजाव केलं तर आपली मैत्री संपली. ह्या समुद्राला राष्ट्रीय दर्जावरचं टेनिस क्रिकेट बाब्याने दाखवलं. आज पण शॉर्टमध्येच आहे राकेश तामोरे, हे पडद्यामागचे हिरो. म्हणजे या वाळूमधून विनायक भोईरसारखा रणजी खेळाडू घडला. नेशनल दंबार असेल, ॲलन गावदा असेल, ओमनच्या आंतरराष्ट्रीय संघामध्ये इंटरनॅशनल वर्ल्ड कप केले. ही या स्पर्धेची देण आहे. कांगाली म्हटलं तर पावसाळ्याच्या दिवसात मुंबई खेळत जाणारं पावसाळी क्रिकेट. पण हे म्हणजे आज आपण रणजी सामने पाहिले तर अशीही गर्दी आपल्याला बघायला मिळणार आहे. कोळी माणूस, गोळी बांधव वर्षाचे 8 महिने सागराशी झुंजतो आणि ज्यावेळी तो घरी बसतो त्या अर्थानं ही स्पर्धा त्यांचं मनोरंजन करतं. पण मनोरंजनच करत नाही, पण या स्पर्धेने इंटरनॅशनल खेळाडू दिलेले आहेत. त्याबद्दल मी डॅनियल खावरी बाबा यांचं अभिनंदन करेन. आणि मी चंद्रकांत शेट्टे सर, भारताच्या नाही तर आंतरराष्ट्रीय क्षेत्रात हा घुमलेला मराठी आवाज. आज आपण
मराठीसाठी आंदोलन करत आहोत, पण महाराष्ट्राचा मराठी आवाज 7 समुद्रापार पोचवणारे चंद्रकांत शेट्टी यांचा मी इकडे त्यांच्यासमोर नतमस्तक आहे. आणि पवन केणे म्हणजे मितभाषी, डाऊन टू अर्थ, आणि त्यांनी त्यांचा फॅन फॉलोइंग पाहिलेला आहे. म्हणजे मला वाटतं त्यांना सही आणि मिळालं नाहीत तर मला वाटतं समुद्रात जाऊन ते जीव देतील. हे सगळं तुला करायला लागेल त्यांच्यासाठी. म्हणजे तू ज्या व्यासपीठावर बसलेला आहेस मला म्हणजे अनकम्फर्टेबल फील करतोयस, पण त्यांच्या प्रेमाखातर तुला करावं लागेल. बाकी ही सातत्यपूर्ण पुन्हा एकदा डॅनियल खावरी, ONGC भारताच्या ज्या नवरत्न कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये कार्यरत असणार आहे. त्यानंतर प्रायव्हेट रिगवर त्याला कुठल्याच पैशाची गरज नाही, तो फक्त तुमच्या आमच्या प्रेमासाठी करतोय. विकास सालियन शेठ बोलत नाहीत, पण गेली 28 वर्ष ते कुठल्या प्रेरणेने करतायत मला माहिती नाही. मी आत्ताच मद्रासला जाऊन आलो. सगळ्या अर्नाळा, उत्तन, नायगाव, कोळीवाड्यातले आपले ख्रिस्ती बांधव तिकडे गेलेले आहेत. मला वाटलंच नाही की मी तामिळनाडूमध्ये आहे. म्हणजे मला अर्नाळ्या गावात किल्ला रोडला, फातिमा माता रोडला भेटत असल्याचा आभास झाला. विकास सालियन हे पण दक्षिणेतल्या आहेत, पण आजपर्यंत त्यांनी जाणून दिली नाही आहे आणि त्यांचा ह्या स्पर्धेवर कायम पाठीवरात असतो. ह्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांचं योगदान आहे त्यांचे धन्यवाद. आणि पवन केणी, आम्ही पुढच्या वर्षी तुझी वाट बघतोय या मैदानावर खेळण्याची. धन्यवाद. या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण वळतोय. वर्षभर उत्कंठ असते कुणाला पारितोषिक मिळणार, कोण जिंकणार, आणि आता वैयक्तिक पारितोषिकाकडे आपण झालोय ज्यांनी ज्यांनी स्पर्धा गाजवली आहे. हा, या स्पर्धेसाठीचं मंडप डेकोरेटर ज्यांनी केलं आहे त्यांचं मनापासून आभार. आणि यूट्यूब लाईव्ह फॅमिली स्पोर्ट्स आपलं सुद्धा विशेष कौतुक, कारण अशा प्रकारे लाईव्ह करणं सोपं नाही आहे भाऊ. तुमचं विशेष कौतुक. आणि अगदी वरती बसलेले जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील झाल्या पाहिजेत. सर्व ग्रामस्थ, सर्व नाखवा आपलं देखील मनापासून आभार. आणि या स्पर्धेच्या वैयक्तिक पारितोषिकांकडे आम्ही चाललेलो आहोत. नरीनभाई, डॅनियल खावरी साहेब यांचे अगदी जवळचे मित्र नरीनभाई यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. या नरीनभाई, हे महत्त्वाचे घटक आहेत. वर्षभरातून मात्र आवर्जून येणारे हे सगळे मित्र आणि या सगळ्या मित्रांचा सन्मान देखील आज या ठिकाणी केला जातोय. नरीनभाई, क्या बात आहे. जे विकास शेठ सालियन यांनी पारितोषिक लावलं होतं ना बुजिंगचं, ते बुजिंग सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. धमाल आहे, मजा आहे. आणि या आयोजनातील एक महत्त्वाचे घटक म्हणजे संदीप भाऊ या आपलाही सन्मान केला जातोय. हे सगळे पडद्यामागचे कलाकार आहेत, परंतु सन्मान महत्त्वाचा आहे. क्या बात आहे. संदीप दादा, आपलं जे विशेष सहकार्य आहे त्याबद्दल आपला आज सन्मान आहे. यस संदीप दादा, आपलं विशेष कौतुक. आयोजकाच्या भूमिकेत डॅनियल भाई मात्र जे विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे त्याबद्दल आपला सन्मान आहे. यस मित्र हो, आता एवढे सत्कार झाले, एक सत्कार मात्र बाकी आहे. कुणाचा? ज्यांनी आपल्या अर्नाळ्याचं नाव गेली 28 वर्ष महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त गर्दी असणाऱ्या समुद्रावरील स्पर्धांपैकी एक अर्नाळा प्रीमियर लीग बनवणारे डॅनियल खावरी यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे.
पवन केने आपण सन्मान करायचा आहे डॅनियल कावरी यांचा. या मी पवन केने यांना विनंती असणार आहे. पवन यांना विनंती असणार आहे या स्पर्धेचे आयोजक डॅनियल खावरी यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. या राकेश तामोरे आपण देखील या. राकेश तामोरे आपण देखील या. पवन केने यांच्या शुभ हस्ते 28 वर्ष समुद्रावरचं हे लाजबाब क्रिकेट जे सादर करतायत. कोणताही वैयक्तिक मनीषा नाही. आपल्या गावाचं नाव झालं पाहिजे, क्रिकेट पुढे आलं पाहिजे, हाच उद्देश ज्याने मनामध्ये ठेवला ते म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांचे बाब्या भाई यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सनी स्पोर्ट्स कडून बाब्या भाई यांचा एक विशेष सन्मान, एक टी शर्ट दिला जात आहे. वा सनी स्पोर्ट्स या. क्या बात आहे. सनी स्पोर्ट्सचं मानाचं टी शर्ट. बाब्याबाई या स्पर्धेचं 50वं वर्ष देखील साजरं व्हावं यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. सनी स्पोर्ट्स कडून मानाचा टी शर्ट दिला जातोय बाब्याबाई यांना. डीजे आशिष SK. एक गोष्ट सांगू का, बॉलिवूडचा किती मोठा हिरो असू देत, दिवसभरात त्याच्या सेल्फी जेवढ्या निघत असतील ना तेवढ्या आमच्या पवनच्या सेल्फी निघत असतील. क्या बात आहे. ज्यांनी स्केच काढले त्यांचे नाव सांगा, पुढे घेऊन या पवन आपण त्यांना. हा पहा, थोडंसं ज्याच्यावर स्केच काढले ना ते थोडंसं फाटलंय, परंतु त्याचा मनातला भाव किती सुंदर आहे. पहा, नाव काय तुझं? पारस. कुणी दोघांनी पण काढलं? कुणी काढलं? तू काढलं. काय नाव आहे तुझं? जीत. काय आवडतो पवन केने? हो. आणि आज पवन केनेचं स्केच कितवीला आहेस तू? 8वी. यास पवन केनेला स्केच या ठिकाणी दिलं जात आहे. पहा, या ठिकाणी विकास शेठ सालियन यांच्याकडून या स्केचसाठी 500 रुपयाचा पुरस्कार देखील गेलाय. एक फक्त फोटो पवन एक फोटो या दोन लहानग्यांबरोबर. पवनची क्रेज, पवनचे फॅन क्लब आणि पवनसाठी खास एक स्केच देखील या लहानग्यांनी बनवून आणलेला आहे. या ठिकाणी पवन केने फॅन क्लबमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आरनाळा गाव ॲड झालाय. चला, फायनलचा मॅन ऑफ द मॅच. चला, फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय ज्याने अप्रतिम कामगिरी केली, आपल्या टीमला 1 साइड जिंकून दिलं, सिक्सर किंग जिग्नेश. जिग्नेश
शुभेच्छा. या नरेंद्र कोळी साहेब आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. जिग्नेश, जबरदस्त कामगिरी जिग्नेशने या ठिकाणी केलेली आहे. आणि बेस्ट बॉलर, या स्पर्धेतील बेस्ट बॉलरचा पुरस्कार जो काही आमच्याकडे डाटा आलाय त्याच्यानुसार आम्ही कळवतोय. या स्पर्धेतील अर्नाळा प्रीमियर लीग स्पर्धेतील बेस्ट बॉलरचा पुरस्कार जातोय करण वैती. आणि याचं सौजन्य आहे साईराम बोट, नागपा कृष्णा देवळातला यांच्या माध्यमातून सौजन्य या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. करण, नाव रन आहे, नावात रन आहे, परंतु रन काही बनवून देत नाहीये असा हा करण या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि महेंद्र पाटील साहेब या आपल्याला पुरस्कार द्यायचा आहे करण यांना. यानंतरचा पुरस्कार या स्पर्धेतील बेस्ट बॅटर. या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा पुरस्कार जातोय टीम फ्रॅक्चर बंड्या. आणि खेळाडूचं नाव नवनाथच आहे. या 39 धावा नवनाथ यांना हा पुरस्कार जातोय. या आणि पुढचा पुरस्कार या स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरी. पहा, जिंकणं हरणं सुरू राहतं, परंतु या खेळाडूने केलेली कामगिरी सगळ्यांच्याच लक्षात राहिली आहे. उत्तेजनार्थ पुरस्कार. आणि फक्त 2 मॅच मध्ये ज्यांनी 96 धावा केल्या असे खेळाडू श्रीकांत ठरतायत उत्तेजनार्थ पुरस्काराचे मानकरी. श्रीकांत, अर्नाळ्याचा विजय स्मृती हा संघ आणि श्रीकांत या त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. यस, आज श्रीकांतच्या वतीने हा पुरस्कार घेतला जातोय. या स्पर्धेतील पुढचा पुरस्कार आहे या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ. या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघाचा पुरस्कार जातोय या स्पर्धेतील शिस्तबद्ध स्पर्धा संघ 28 वर्ष प्रयत्न करतोय या स्पर्धेमध्ये, परंतु या वर्षी शिस्तबद्ध संघाचा पुरस्कार जातोय अर्नाळ्याचा. कोण आहे? स्टार बॉयज या स्पर्धेचे शिस्तबद्ध संघाचे मानकरी ठरताय. स्टार बॉयज, चला कोणी स्टार बॉयजचा असेल तर या ठिकाणी यायचंय. या स्टार बॉयज आदर्श संघ सौजन्य महेश पुजारी साहेबांचा आहे. महेश पुजारी साहेब आपण या ठिकाणी या. कैलासवासी सुनील पुजारी यांच्या स्मरणार्थ महेश पुजारी साहेब यांच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार आदर्श संघ स्टार बॉईज अर्नाळा हा संघ या ठिकाणी ठरताना पाहायला मिळतोय. अभिनंदन या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये.
चला चतुर्थ क्रमांक या स्पर्धेचा आणि चतुर्थ क्रमांक या स्पर्धेचा जातोय टीम भक्तराज या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक आहे या भक्तराज आणि हा पुरस्कार आई वडिलांच्या स्मरणार्थ सन्माननीय सागर भाऊ पुजारी यांच्याकडून दिला जाणारा पुरस्कार आहे चौथा क्रमांक टीम भक्तराज सागरबाई या हा पुरस्कार या मानाच्या स्पर्धेमध्ये भक्तराज संघाला दिला जातोय भक्तराज संघासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत कारण 4 संघांना या ट्रॉफी मिळालेल्या आहेत आणि पुढचा पुरस्कार नंबर 3 कैलासवासी काशीनाथ खारखंडी यांच्या स्मरणार्थ विश्वरूप बोट विश्वनाथ खारखंडी यांच्याकडून दिला जाणारा पुरस्कार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि तिसरा क्रमांक रामनाथ 11 तिसरा क्रमांकाचे मानकरी रामनाथ 11 विकास दसकर साहेब आपण या ठिकाणी यायचं आहे चिका सुभाष शेठ विनंती असणारा हा पुरस्कार आपण या ठिकाणी द्यायचा आहे जयदेव पाटील साहेब आपण देखील या ठिकाणी यायचं आहे अर्नाळ्याचा अविस्मरणीय सोहळा वर्षभर ज्याची आपण वाट पाहिली असा हा सोहळा या प्रकाश रेड्डी साहेब यांचाही सन्मान केला जातोय द्वितीय क्रमांक चला राजन स्पोर्ट्स यांच्याकडून बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॅट्समनसाठी बॅट बेस्ट बॉलरसाठी शूज होते आणि ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी दोघांनी यायचंय चला बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटर आपल्या दोघांनाही विनंती आपण या ठिकाणी यायचंय नवनाथ भाऊ आणि करण दोघांनी या मृदुल राजव स्पोर्ट्स मृदुल द्या मृदुल या महेंद्र दादा आपण देखील यायचं आहे राजव स्पोर्ट्स एक बॅट दिली जाते नवनाथ भाऊ या बॅट्समनला बॅट आहे आणि बॉलरला शूज आहेत नवनाथसाठी बॅट असतील ही बॅट नवनाथ यांना एकच बॅट आहे ना आणि करण आपण या आपल्यासाठी हे शूज आहेत द्वितीय क्रमांक कैलासवासी काशीनाथ खारखंडी यांच्या स्मरणार्थ विश्वरूप बोट
विश्वनाथ खारखंडी यांच्याकडून दिला जाणारा तिसरा आहे. तर दुसरा पुरस्कार कैलासवासी मंगेश मेहर अर्नाळा बंदरपाडा यांच्या स्मरणार्थ साईराम फंड मित्रमंडळ यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार. आणि हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या काय जबरदस्त खेळलात फ्रॅक्चर बंड्या, अख्खं गाव आलंय तुमचं सुद्धा. या बाकीच्यांनी या कारण क्रमांक आहे द्वितीय क्रमांकाचा. बऱ्याच वर्षानंतर फ्रॅक्चर बंड्या टीम, फ्रॅक्चर बंड्या म्हटलं तर वास्तव पिक्चर आठवतो. वास्तव पिक्चर मधला फ्रॅक्चर बंड्या होता. पवन केने हे दोन्ही पुरस्कार आपल्या शुभ हस्ते द्यायचे. पवन केने यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिले जाणार आहेत. राकेश तामोरे आपण देखील या आणि आमचे सगळे मान्यवर आपण देखील या पुरस्कार. खेळाडू आपण खाली बसा म्हणजे मान्यवर पाठीमागे येतील. खेळाडू खाली बसा, फक्त कॅप्टन उभे राहा. खेळाडू सगळे खाली बसा, कॅप्टन फक्त उभे राहा. चला बुजिंगचं देखील आपण या ठिकाणी वितरण करणार आहोत. विकास शेट यांच्या माध्यमातून होतं ते. फ्रॅक्चर बांड्या 9 किलो बरोबर ना. फ्रॅक्चर बांड्याला 9 किलो बुजिंग आहे आणि आताच द्यायचंय. बुजिंग आलंय, बुजिंग सुद्धा घेऊन जायचंय. विकास शेठ सालियन. विकास शेठ हा पुरस्कार तर आम्हाला खूप आवडला. म्हणजे मी तसा शाकाहारी आहे. बुजिंग 9 किलो, फ्रॅक्चर बांड्या 9 किलो. अख्ख्या टीमची व्यवस्था विकास शेठ सालियन. आता पहिला आणि नंतर सिरीज देऊ. आपापलं बुजिंग घेऊन जायचं आहे. आणि आता पहिला क्रमांक ज्या संघाने जबरदस्त कामगिरी केली, सगळ्या संघांना मागे टाकला आणि पहिला नंबर आपल्या नावे केलाय. प्लेयर जातील फोटो काढायला. काय करायचं बोला. पहिला सिरीज देऊन टाका. पहिला सिरीज द्या. एक आता त्या अगोदर सिरीज देतोय आपण. मालिकावीराचा पुरस्कार पवन केने. या स्पर्धेचा मालिकावीराचा पुरस्कार कैलासवासी श्याम मास्टर कोळी यांच्या स्मरणार्थ दिनेश कोळी यांच्याकडून. त्याचबरोबरीने कैलासवासी करियप्पा शेठ सालियन यांच्या स्मरणार्थ विकास शेठ सालियन यांच्याकडून देखील एक टीव्ही आहे आणि एक राजहंस स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक बॅट सुद्धा आहे. आणि या स्पर्धेतील मालिकावीराचा पुरस्कार जातोय. अप्रतिम कामगिरी, ज्याने 75 धावा केल्या, ज्याने 4 विकेट घेतल्या. आणि या स्पर्धेतील मालिकावीराचा पुरस्कार टीम बख्तराज आणि खेळाडू आहेत कौशल तांडेल. कौशल नाही तर कौशलचा भाऊ आहे, तर त्यांनी तो पुरस्कार स्वीकारायचा आहे. कैलासवासी श्याम मास्टर कोळी यांच्या स्मरणार्थ दिनेश कोळी यांच्याकडून विशेष पुरस्कार आणि कैलासवासी करियप्पा शेठ सालियन यांच्या स्मरणार्थ दानशूर व्यक्तिमत्व विकास शेठ सालियन यांच्याकडून एक टीव्ही दिला जातोय. दिनेश कोळी साहेब आपण देखील या ठिकाणी या. दिनेश भाऊ, दिनेश कोळी साहेब. राजहंस स्पोर्ट्सची एक बॅट देखील दिली जाते. आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी देखील आपण त्यांना देतोय. कौशल तांडेल यांना हा पुरस्कार जातोय. आणि आता चॅम्पियन समुद्राचे राजे या वर्षीचे समुद्रावरचे
आणि आता या स्पर्धेचा या वर्षीचा शेवट. या वर्षी चॅम्पियन कोण होणार चर्चा रंगली होती. सगळे संघ आले, परंतु एक संघ असा होता ज्यांनी सगळ्यांना मागे टाकलं. या वर्षीची तिसरी ट्रॉफी कैलासवासी विनोद बिस्तुरकोळी यांच्या स्मरणार्थ समर्थ कृपा बोट SSK नाखवा हरेश्वर कृष्णा नायगावकर यांच्या माध्यमातून दिली जाणारी पहिल्या नंबरची ट्रॉफी ही मानाची, ही सन्मानाची, 28व्या वर्षाची आणि अर्नाळ्याच्या समुद्र किनाऱ्याच्या बादशहाची जाते सनी स्पोर्ट्स. जबरदस्त कामगिरी सनी स्पोर्टची आणि ही मानाची ट्रॉफी सनी स्पोर्टला पावनकेने आपण देखील यायचं आहे. कॅप्टन पबेरातील सगळे खाली बसतील. आमचे सगळे मान्यवर या ठिकाणी आहेत आणि जोडीला भुशिंग सुद्धा आपल्याला दिलं जात आहे. विकास शेठ सालियन. $11.5 किलो भुशिंग. खाली बसा सगळे, फक्त कॅप्टन उभे राहा. सगळे खाली बसा, सगळे खाली बसा किंवा थोडेसे खाली वाका. या बाबेबाई तुम्ही सुद्धा पुढे या. आणि 28वं वर्ष सुद्धा जबरदस्त राहिलं. समुद्र किनाऱ्यावर या स्पर्धेला डोक्यावर घेतलं गेलं आणि 28 वर्ष अभिमानाची सनी स्पोर्टच्या विजयाची, लाजवाब क्रिकेट, पावसाळ्यातल्या क्रिकेटची, रबर बॉलच्या क्रिकेटची, समुद्रावरच्या रेतीची आणि तुम्हाला आम्हाला आनंद देणाऱ्याची. त्यामुळे अविस्मरणीय क्षणाचा सोहळ्याचा सांगता होते. आणि बाबेबाई यांच्या वतीने चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि यावर्षी थांबू, पुढल्या वर्षी आपण या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा येऊयात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. सोनू तुझ्यावर